हॅलो गुड इव्हनिंग वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सो इट्स 5 अँड आपली गाडी आहे 6:30ची पुणे स्टेशनवरून. आय मीन पुणे नाव. सो बाकीच्या ज्या गोष्टी आपण ते सर्व गाडीमधून करू, कारण की ऑलरेडी आता खूप उशीर झाला आहे. ऑल सेट टू लिव्ह. आपली कॅब आलेली आहे अँड कुन्नू सेट इज देअर टू ड्रॉप अस टुडे. मी तू हसते काऊन दे असा? कुन्नू सेट इज देअर टू ड्रॉप अस. सामान खूप जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो. हे पकड, स्टँड. चलो, बाकी तसा काही त्रास नाही ना. आणि मेन प्रॉब्लेम झाली आहे सर्दी. तर सर्दी इज वन ऑफ द वर्स्ट एनिमी ऑफ अस. लेट्स सी. चलो चलते हैं पहले. बाय. चलो बाय भाई, हैप्पी जर्नी. थँक्यू. चलो बाय. विश यू हॅपी न्यू इयर. चलो बाय. सो वी हॅव टेकन अ ऑटो. ते मी राजस्थान ऑटो घेतला. ऑलमोस्ट इथून 13 किलोमीटर दाखवत आहे पुणे स्टेशन. आणि 13 किलोमीटर जायसाठी 40 मिनिटं दाखवत आहे. आणि आता वाजलं आहे ऑलमोस्ट 5 वाजले. सो आपलं प्रोबॅबली 6च्या अगोदर तर पोहोचायला पाहिजे. बट याच्या अगोदर मी लास्ट टाइम जेव्हा ट्रेनने ट्रॅव्हल केलं होतं, सो माझी ट्रेन बस मिस होता वाचली एकदम मार्क. सो यावेळेस मला काहीच रिस्क नव्हती घ्यायची. सो मी ऑफिसवरून खूप लवकर आलो आणि सर्व पॅकिंग वगैरे कालच करून गेली होती. सो प्रोबॅबली तेवढं काही टेन्शन नाही, बट स्ट्रीम खूप भीती वाटते. सो वेअर आय एम गोईंग इट्स स्टील सस्पेन्स की आम्ही पुढे जातो. सो टुमॉरो, उद्यापासून आपलं ट्रिप स्टार्ट होणार आहे. आता आपण इथून जातोय सर्वात अगोदर नागपूरला. नागपूरवरून आपल्या एक फ्रेंड तो आपल्याला या ट्रिपसाठी जॉईन करणार. ही इज गोइंग टू कम अस ऑन स्टेशन टू रिसीव्ह अस. त्यानंतर ही ट्रिप कंटिन्यू होणार आहे. जवळपास 2018 मध्ये आम्ही डिसाईड केलं होतं की या ट्रिपला जाऊया. खूप वर्षापासूनचा प्रयत्न होता या ट्रिपला जायसाठी आणि कंटिन्युअसली काही ना काही कारणास्तव हे सर्व डिस्टर्ब होत होतं, न जाणवत होतं. बट इन 2025 इन डिसेंबर आम्ही कसं काय हाऊ मेक इट पॉसिबल आणि फायनली आम्ही जातोय. तर खरंच पोटामध्ये असं खूप हॅपीनेस आहे, असं पोटामध्ये गुळगुळ होत आहे, हॅपी फील होत आहे. सो लेट्स फिंगर क्रॉस, भेटूया. सो फायनली आपण पोहोचलो. 5:51 झालंय. अजून 40 मिनिट्स बाकी आहे. नो टेन्शन, वी आर ऑन द टाइम. आणि तसं पण फिरण्याच्या बाबतीमध्ये पण मला माहिती आहे आपण किती जास्त पंचुअल राहतो. वी रिच द स्टेशन. 6:10 झालंय. वी आर अर्ली ऑन द टाइम. अजून 25 मिनिट्स बाकी आहे ट्रेन यासाठी. आणि आपण आपलं सामान इकडे ठेवलं आहे. इकडे वॉक करायसाठी यासाठी आलो, कारण की तिकडे खूप सारी गर्दी आहे. सो आय थॉट की इकडे फ्री टाईममध्ये राहून जॉब करायला चांगलं होऊ शकतो. बाय द वे, आपण आपली जेव्हा बाईक आणली होती ना, तर याच प्लॅटफॉर्मवर होती इकडे. आणि इकडूनच आपण घेऊन गेलो होतो. तर हे प्लॅटफॉर्मवर आलो म्हणून आपल्या गाडीची आठवण आली. प्लॅटफॉर्म नंबर 3 आली होती. सो येस, किती बाकी आहे? 25 मिनिट्स बाकी आहे. त्याच्यानंतर वी आर रेडी टू गो फॉर द डेस्टिनेशन. ट्रेन पकडली आहे आपण. ऑलमोस्ट 6:50ला सुरू झाली. सीट मिळाली एक नंबर. आज आपण डिनरने आणला आहे. त्यांचा आपण ऑर्डर दिला होता डिनरचा. त्याच्यामध्ये मी पहिले दिला आणि नंतर 5 मिनिटामध्ये कॅन्सल केलं. तर 2 जे होते बिचारे त्यांच्यामध्ये झगडा झाला माझ्यामुळे. आय एम सॉरी फॉर दॅट. बट मी आता झोमॅटो करणार आहे. डोंट नो, जर झोमॅटो नाही आलं तर पूर्ण रात्रभर आपल्याला उपाशी राहावं लागेल. लेट्स सी की हे जे ट्रेन जर्नी आहे इतकी सुंदर असेल. ऑलमोस्ट 12 to 14 आवर्स लागतात नागपूरला पोहोचायसाठी. आणि हलकी थंडी आहे. तितकी पण नाही, थोडीशी हलकी थंडी आहे. बट वातावरण खूप छान आहे. अँड मी पूर्ण एकदम पॅक करून आलो आहे. स्वतःला सर्व घेऊन आलो आहे विंटरचा. आणि त्याच्यामध्ये टॉप ऑफ दॅट सर्दी झाली आहे. थोडं ट्रिपच्या एकदम स्टार्टिंगच्या फर्स्ट डेमध्येच हे झालं आहे. तर थोडं प्रिकॉशन घ्यावं लागेल, कारण की अजून खूप जास्त एक्झर्शन होते. अंटिल देन चलो भाई,
आपण झोमॅटो से जो ऑर्डर किया था फाइनली मिल गया. आता एक नंबर जेवतो. बाकी सर्व लोकांचे जेवण देऊन सर्वजण झोपले पण आहे. जाम भूक लागली. मी 6 वाजतापासून जेवणाची वाट बघत होतो आणि आता 9 वाजता आपला ऑर्डर आला. तर पहिले डिनर करतो, नंतर बाकीची गंमत सांगतो तुम्हाला. Hey, I'm in the train. जस्ट डिनर झालंय. खूप जाम भूक लागली होती. झोमॅटो केला होता. त्यानंतर आता इतक्या उशिरा 9 वाजता मी 6 वाजता बसलो आणि 9 वाजता माझं डिनर आला. आता डिनर केला आणि आता माझं बेडशीट वगैरे आवरून आता झोपलोय. बाकीच्या लोकांना डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे म्हणून इतकं हळू माईक लावून बोलतोय. थंडी आहे बट मी कॅप लावली आहे, जॅकेट लावलंय आणि अंगावर ब्लँकेट सुद्धा घेतलंय. सो कम्फर्टेबल होतं आहे. इन द मॉर्निंग 10 जवळपास पोचू. तर बाकीच्या गोष्टी आय डोंट वॉन्ट मेक अनकम्फर्टेबल. जे आजूबाजूला त्यांची झोप नाही घाल वाटते. सो बाकीच्या गोष्टी उद्या सांगतात. हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे जवळपास 8 वाजले. and 2 more hours to reach दामण गावाला. म्हणजे मला सवयच पडली सकाळी ओढायची. 7च्या नंतर झोप नाहीत. खूप जास्त एक्सायटेड आहे. तसं वाटतं कधी कधी पोचतो आणि कधी कधी नाही. तसं पण अजून गळा पूर्ण गावातून गेलाय. सर्वजण झोपले म्हणून हळू बोलतोय. उठा, मैं कमरे का पेशेंट आऊँ ना. गाइस ये अपने को लेने को आया. वो भी इधर स्टेशन उधर ना. झाला एवढा चालवला भी तू, बहुत चालवला भाई. गाडी कुठं जाऊ देते. प्लॅटफॉर्म नंबर 8 मधून तिकडून गाडी टाकली ना तर डायरेक्ट तिकडं येते. भाई तू 3 मधून येत आहे ना. 8 मध्ये कसं का टाकणार आहे. थम सोड. हॅलो गाईज, सो रिच टू नागपूर. आपला सोबती आला आपल्याला घ्यायसाठी. इंट्रोडक्शन नंतर आता नाही. आता सध्या खूप महत्त्वाचं काम आहे. सर्वात अगोदर आमच्या मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असं. हां नाही, त्याच्यानंतर काही नवीन सबस्क्रायबर्स आले ना, तर त्यांना पण इंट्रोडक्शन द्यायला लागेल. सो आपली ट्रिप सुरुवात होत आहे आज. बट त्याच्यात अगोदर आपण स्टेशनवर पोहोचलो आणि आता आपण घरी जाऊ. घरी जाऊन फ्रेश व्हायचं आहे, थोडं सामान घ्यायचं आहे आणि ब्रेकफास्ट करायचं आहे टॉप ऑफ दॅट. अँड यू ऑलवेज नो दॅट नागपुरात आल्यावर सर्वात अगोदर आपण काय खातो वो करेंगे. उसके बाद सीधा के फॉर कल्टी. चलना बे यार सुजीत जल्दी. भाई 5 मिनट बोल के साला इसने 2 घंटे लेट कर दिए. सामान हा म्हणजे मी सामान टाकू, तुझे सामान आता तू टाकशील. असं का पा ऐकलं, तुझं सामान तू ठीक आहे, लक्षात ठेवा, रेकॉर्डर आहे. आता ठीक आहे ना, तर आहे ना. तर मी काय म्हणतो मित्रांनो, आता याचं जे सामान आहे हे मला माहिती आहे का कोणतं कुठं ठेवायचं आहे. तर यानं पॅकिंग बी नाही केली यानं. ते काय 2 मिनिटाचं काम आहे. यानं पॅकिंग बी नाही केली. ते बटाचं सजणे सवरण्याचं चालू आहे. आम्हाला सी ऑफ करायला आला आहे हा. आता आम्ही चालतो, याची मसाज चालू आहे. सो गाईज फायनली टाईम आलेला आहे निघायचा. पूर्ण सामान असं गाडीमध्ये लोड केलं आहे. बॅग्स वगैरे, शूज वगैरे, ब्लँकेट, खूप एकदम छोटं मायन्यूट सामान घेतलं आहे. पाण्याची बॉटल्स वगैरे वगैरे खूप जास्त सामान झालं आहे. एक सोबत गादी पण घेतली आहे जर मध्ये आराम वगैरे करायची गरज पडली तर. अँड टॉप ऑफ दॅट आम्ही फक्त दोघंच ट्रिपला निघतो आहे, तर तेवढं काही जास्त जागेचं काही आहे नाही. तर आता सर्वात आपण अगोदर निघणाऱ्या दीक्षाभूमीला तिथे जाऊ, मानवंदना देऊ, त्याच्यानंतर आपण या ट्रिपची स्टार्ट करूया. अँड बाय द वे प्रशिक पण आला आपल्याला सी ऑफ करायसाठी. सो लेट्स स्टार्ट द ट्रिप.
सो फायनली वी आर स्टार्टिंग दिस पीती ट्रिप. दीक्षाभूमीवर आलं. दीक्षाभूमीवर सर्वात आपण आलो तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचं मानवंदना देऊन ही ट्रिप चालू करते. आय एम सो एक्सायटेड आणि आय वॉज ऑलरेडी प्लॅन्ड की आपण इथे येऊ आणि इथे येऊन आपण ही ट्रिप स्टार्ट करू. आता आतमध्ये जातो आहे आणि आतमध्ये जाऊन पाया लागून आपण ही ट्रिप स्टार्ट करणार. जेव्हा ही आपली ट्रिप स्टार्ट होणार होती, मग इट वॉज ऑलरेडी प्री प्लॅन की जेव्हा आपण ही ट्रिप स्टार्ट करू ना तर दीक्षाभूमीला येऊनच चालू करणार आणि इथूनच ब्लेसिंग्स देऊन आपण पुढे निघूया की आपलं सर्व एकदम बेस्ट होईल जसं आपण प्लॅन केलं आहे. सो येस, अकॉर्डिंग टू प्लॅन एव्हरीथिंग इज गोईंग फाईन. सो फिलिंग सो हॅपी. तो वाट बघतोय. ऑलरेडी वी गॉट लेट. परत पटकन निघूया. सो फायनली स्पीती इज ऑन गाइस. भाई बहुत मजा आने वाला है. फायनली आमचा फर्स्ट टोल कटला आहे अँड आम्ही एक छोटासा आता एक पेट्रोल ब्रेक घेणार, टँक फुल करणार, त्यानंतर डायरेक्ट स्पीती ऑन आणि डायरेक्ट आपण आपला फर्स्ट डेस्टिनेशन टाकला. आपण आपला फक्त हॉटेल्सची बुकिंग करून ठेवली आहे पूर्ण स्पीतीमध्ये. तर फर्स्ट आपण शिमलाला थांबणार आहे. तर इथून 26 आवर्सचं डेस्टिनेशन दाखवत आहे. ऑलमोस्ट 1442 किलोमीटर जायचं आहे. बट असं काही हेवी अँड फास्ट नाही. आपण आरामाने जाणार. जितकं जास्त आपण खिचवू शकतो तितकं जास्तच पोचणार. एकदम जास्त स्ट्रेच करायचा प्रयत्न नाही करणार. सोबत आपण आपले लगेज गादी वगैरे तर आहे, काही वाटलं तर आपण मस्त झोपू पण शकतो. सो ऑलमोस्ट 10-12 डेजसाठी आपण हा पूर्ण स्पीतीचा सर्किट करणार आहे. नाव कम्प्लिटली डिपेंड्स ऑन द स्नो की स्नो आपल्या फेवरमध्ये आहे की नाही. बट फिंगर क्रॉस, होप सो की आपण पूर्ण सर्किट तर नाहीच होणार. बट जे कंजम ब्रिज आहे कमीत कमी तिथपर्यंत तरी पोचू आणि पूर्ण ॲडव्हेंचरचा आपण मजा घेऊया. हा राहुल ट्रिपसाठी चकना घ्यायसाठी लावला होता. त्याने एवढं सुंदर सुंदर आयटम घेतलं ना. याच्यातले मॅक्झिमम मला आवडतं. हाईड अँड सीक बिस्किट, भाई डेअरी मिल्क सुद्धा आहे 2-2. सो मीन्स आपण तसं काही चीटपीटाचं चटुरचरा जास्त काही आवडत नाही. बट या ट्रिपमध्ये काही ऑप्शन नाही. मीन्स जे आपल्याला सात्विक फूड पाहिजे राहते, आवडत आहे, जिथे जिथे भेटते तिथे तिथे खाऊ. बट शिमलाच्या समोर किंवा शिमलापासून तर ऑलमोस्ट मॅगी, डाळ भात याच्यावरच सात्विक फूड म्हणजे असं घरचं, चांगलं, कमी तेलाचं, कमी मसाल्याचं. रोज रोज चिकन मटन नाही जमणार. नो. सो वी हॅव टेकन द फर्स्ट डिझेल ब्रेक. गाडीमध्ये काहीच तेल नव्हतं. सो इट्स फर्स्ट फ्यूल टँक टॉपअप ब्रेक. आय थिंक 90 रुपीज पर लिटर आहे डिझेल इकडे. वी आर नियर टू द कामठीच्या जवळपास आहे. मागे 2 पेट्रोल पंप जिओचे सोडले याच्यासाठी, कारण की तिकडे डिझेलच नव्हतं. आणि फायनली आम्ही इथे थांबलो आहे. ऑलमोस्ट 1 घंटा झाला की आम्ही राईड चालू केली आहे. इधर सकाळपासून ब्रेकफास्ट नाही केला, काहीच नाही खाल्लं. डायरेक्ट बसलो, अजून काहीच नाही खाल्लं. अन्नाचा दाना नाही एक पण पोटामध्ये. एक नंबर मस्त आहे. इकडे कॉफी मारू बढिया आणि फिर करेंगे स्टार्ट. गाईज फर्स्ट बॉर्डर क्रॉसिंग म्हणजे स्टेटवाली, नॉट इंटरनॅशनल. नागपूरला लागूनच MP बॉर्डर आहे. ऑलमोस्ट 670 किलोमीटर्स. बट फर्स्ट MP आम्ही NH44 पकडला आहे, जो डायरेक्ट जम्मूला जातो. तर आम्ही चंदीगडपर्यंत NH44 जाणार आहे. डोंट नो हाऊ मच टाईम किती लागेल. बट प्लॅन तर हाच आहे की दिल्लीपर्यंत तरी विदाऊट स्टे किंवा विदाऊट थांबता जायचं. म्हणजे नॉर्मल ब्रेक्स घेऊ शकतो बट नॉट प्रॉपर असं हॉटेल घेऊन थांबायचा. बट भाऊले आता 1-1.5 वाजताच कॉफी लागून राहिली, तर काही समजून नाही राहिलं होईन नाही होईन. नाही मध्ये कॉफीचा काही आहे नाही, म्हणून आपलं घेऊन ठेवली. अच्छा, 2 दिवस चालते का? आज की रात तो निकली आहे. आज की रात ठीक आहे. पण सर्वात अगोदर भूक लागली. आता आपण मस्त 1 नंबर लंच करणार आहे. मी भाऊला पहिलेच म्हटलं होतं की यार टिफिन घेशील, आणि टिफिन घेतला आणि एकदम मस्त असं पिकनिक पार्टीवाला आपण लंच करणार आहे. भारी.
गाईज वी हॅव टेकन अ स्मॉल लंच ब्रेक. हायवेच्या बाजूला थांबलो आहे लंच करायसाठी. एकदम असं मस्त सीनिक असा हायवे आहे, त्याच्या बाजूलाच एक सर्व्हिस रोड आहे, त्याच्या बाजूला आम्ही असं थांबलो आहे. भारी ना. हे पण आपल्या इच्छेमध्ये होतं घ्यायचा लंच करेंगे. भारी वाटतं. आणि आमच्याकडे आज मेनूमध्ये खूप भारी भारी आहे. सॅलड आहे, फुलगोबीची भाजी आहे, बिर्याणी आहे. 2 टाइमचा लंच केला कॅरी भाऊनं, सो थँक्यू फॉर दॅट. एकदम टेस्टी. तसं मला घरचं जेवण जास्त आवडतं. ऑलमोस्ट किती किलोमीटर आलो राहुल? 100 किलोमीटर मध्ये भूका लागल्या. गाडीमध्ये ऑलरेडी त्याने खाल्लेलं आहे बरं. थोडं खाल्लं कारण की सकाळी ब्रेकफास्ट नव्हतं गेला. चलो मिळते लंच के बाद. त्याला एक फोटो घ्यायचा आहे. आता मी स्टार्टिंग पासून एक पण फोटो नाही घेतला दिवसभरामध्ये, तर त्याला एक फोटो घेतो. ते बस आलं तिकडे मटकून राहिलं. भाऊ पेट्रोलियम जेली काढत आहो गाडीमध्ये मी काहीच नाही केलं सकाळपासून भाई. फक्त जेवण करता वेळ हात धुतले, त्यानंतर काहीच नाही. साला मटक्या. गाईज जर तुम्ही खूप अगोदरपासून माझ्या चॅनलवर ब्लॉग्स बघत असाल तर यू ऑलरेडी नो दॅट आय रिअली लव्ह सनसेट. अँड आता आम्ही ज्या रोड ट्रिपवर आहे वी आर नियरली टू सागर. आणि त्याच बाजूला आता ऑलमोस्ट 5 वाजले आणि इतका सुंदर असा सनसेट होत आहे. अँड आय एम एन्जॉईंग इट रिअली. खूप जास्त शायनी. आणि विंटरमधला सनसेट तर अजून खूप जास्त भारी असते, कारण की तेव्हा तो स्पार्क असतो आणि एकदम हलकी हलकीशी थंडी हवा. वा वा क्या बात आहे. बघा हा गोल्डन आवर. जस्ट सनसेट झालाय आणि सनसेट झाल्यानंतर एकदम अंधार पडला, म्हणजे ऑलमोस्ट 6 वाजले. आणि इकडे माहिती नाही MP च्या जस्ट सागरच्या जवळपास आलो आणि इकडे पूर्ण ना शुगर केनची शेती आणि पूर्ण इकडे फक्त असं काळा 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 धुवा. पूर्ण ऑलमोस्ट 5-10 किलोमीटर पासून हे नुसतं असंच पूर्ण काळा काळा. हे सर्व काय गुड म्हणतो ना आपण, गुडच्या फॅक्टरीज आहे इथे, गुड बनतो. आणि आता सीझन आहे शुगर केनचा, तर त्याच्यामुळे सर्वीकडे नुसतं असाच धुवा. हे तरी कॅमेरामध्ये जस्टिस नाही करत आहे, बट रिअलमध्ये इतका जास्त बेकार आहे. आणि याचा असा विंडो ओपन केला ना तर दुर्गंध पण खूप येतोय. सो जस्ट आम्ही सागरच्या 10 किलोमीटर अगोदर आहे. वी हॅव टेकन अ स्मॉल टी ब्रेक. सकाळपासून कंटिन्युअस बसून थोडीशी पाठ दुखत आहे, नॉट जास्त, एकदम थोडी. आणि मला अजून खूप लांब जायचं आहे. आणि डिनर आता सध्या भूक नाही लागली, कारण की दुपारी उशीर लंच केलं होतं. सो ऑलमोस्ट 12 वगैरेच्या जवळपास आम्ही डिनर करणार. मी चाय घेतला आहे, आमच्या भाऊसाहेब रेडबुल पित आहे. आणि त्याच्यानंतर निघूया. जस्ट थोडी हलकीशी थंडी आहे, स्वेटरची गरज वाटत आहे बाहेर निघालं, बट आतमध्ये काहीच नाही वाटत. इकडचं एकदम असं सेक्सी मस्त असा व्ह्यू आहे. इकडे मस्त लोक असे शेकोटीला मस्त बसलेले आहे. गाईज बघा, हे पूर्ण रस्त्याने हे जे दुकान लागलेले आहेत ना, हे सर्व पेठ्याचे दुकान आहे. आणि जर तुम्हाला माहीत असेल, पेठा आहे फेमस आग्र्याच्या डिश. सो वी हॅव एंटर्ड इन आग्रा.
आता इथून दिल्ली आहे ऑलमोस्ट 230 किलोमीटर्स आणि आता वाजलेले आहे किती 3:37 आणि टेम्परेचर किती आहे 9 डिग्री सेल्सिअस. एवढं टेम्परेचर तर काही जास्त फील नव्हतं आतमध्ये, बट टाईम फील होत आहे कारण की आम्ही दुपारी 1 वाजता निघालो होतो आणि आता ऑलमोस्ट आता 4 वाजणार. सो ऑलमोस्ट किती 14-15 आवर्स झाले आम्ही कंटिन्युअसली ड्राईव्ह करतो आहे. अँड जसं तुम्हाला माहिती आहे की आपला फर्स्ट स्टे डायरेक्ट शिमल्यामध्ये बुक आहे. सो वी आर जस्ट ट्राईंग की शिमलालाच पोचू. मध्ये ब्रेक घेऊ. ब्रेक घेतला तरी पण आपण गाडीमध्ये झोपणार आहे 1-2 तास. अँड वी आर गोइंग टू फॉर डायरेक्ट शिमला. कारण की आपला दादू आज डायरेक्ट रेकॉर्ड ब्रेक करणार आहे म्हणजे राजधानी एक्सप्रेसचा, फास्टर दॅन राजधानी एक्सप्रेस. सो खरंच ट्रेननी पण आलो असतो ना तर इतक्या फास्ट नसतं पोहोचलो जितक्या फास्ट गाडीने पोहोचलो आहे. पण सेफ मजाक नाही, सेफ. आणि करीबन 1.5 तासाचा तर हे घेतला साहेब. 1.5 तास ट्रॅफिक होतं. फोटोज, स्टोऱ्या, चहा, अजून बाकीच्या गोष्टी नाही सांगू शकत. शिकलेट आहे ते नाही सांगू शकत. 2 तास लंच. अर्धा टाइम मला लागली होती 40. तो पण टाइम नाही.